नमस्कार मंडळी, आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला तर माहितीच आहे की या चॅनलद्वारे आम्ही आपल्याला नेहमी विविध प्रकारच्या धार्मिक पूजा साहित्यांची व महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध धार्मिक सण उत्सव याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज अशाच एका नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओद्वारे आम्ही आपल्याला गुढीपाडवा या सणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मंडळी, यावर्षी आपल्याला माहितीच आहे की गुढीपाडवा हा 19 मार्च रोजी गुरुवारी या दिवशी आलेला आहे. तसेच या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. गुढीपाडवा व अमावस्या दोन्ही एकाच दिवशी आल्याने गुढीपाडवा कधी साजरा करावा, गुढी कधी उभारावी व कोणते वस्त्र बांधावे व कोणती चूक आपण या दिवशी करू नये यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मंडळी, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, तसेच आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करत असतो. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात देखील मानली जाते. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. तसेच याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र यांनी आपला 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीमध्ये परत आले होते आणि म्हणून लोकांनी मोठ्या उत्साहाने घरोघरी तोरणं बांधली, गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे. तसेच आपल्या दारी उभारलेली ही गुढी समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते. हा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी आपण कुठल्याही एखाद्या चांगल्या किंवा नवीन कार्याची सुरुवात करू शकता. गुढी उभारण्याविषयी आपल्या मनात अनेक शंका किंवा गैरसमज असतील. या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, यावर्षी गुढीपाडवा दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी आल्याने या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच सकाळी 6:53 आपण गुढी उभारू शकता. सकाळी 6:53 चैत्र प्रतिपदेची तिथी प्रारंभ होत असल्यामुळे आपण याच दिवशी सकाळी 6:53 गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. गुढी उभारण्यापूर्वी गुढीसाठी आपण जी काठी वापरणार असाल ती काठी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची व तिच्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून या काठीची पूजा करावी व यानंतर शक्य असेल तर काठीला पिवळे किंवा केशरी रंगाचे नवीन वस्त्र बांधावे किंवा जर कोणाला शक्य नसेल तर इतर रंग देखील आपण वापर करू शकता. परंतु काळा किंवा पूर्ण सफेद रंगाचा यामध्ये आपण चुकूनही वापर करू नका. तसेच कडुनिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठीची माळ व फुलांचा हार या सर्व गोष्टींचा आपण गुढी उभारताना वापर करायचा आहे. काठीच्या वरच्या टोकाला तांब्याचा किंवा पितळेचा किंवा शक्य असेल तर चांदीचा देखील आपण यामध्ये कलश वापर करू शकता. कलश हा नेहमी आपण पालथा घालावा. यामध्ये स्टील अजिबात वापर करू नये. गुढी उभारताना आपण गुढी ज्या ठिकाणी उभारणार असाल ती जागा आपण स्वच्छ करून त्या जागेवर गुढी उभारायला हवी. यानंतर गुढीला आपण अगरबत्ती किंवा दिव्याने ओवाळायची आहे. तसेच अक्षदा, हळद कुंकू यांनी आपण गुढीची पूजा करायची आहे. पूजेनंतर गुढीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा व दुपारी आपल्या घरामध्ये जो स्वयंपाक होईल त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला गुढीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आपण गुढी खाली उतरवावी. तर बघा मंडळी, आज आम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये गुढीपाडवाविषयी जी माहिती सांगितली ती आपल्याला आवडली असेल तर कृपया या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढील एका नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आपणा सर्वांना गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.